नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर असं आहे, खूपच मस्त असं असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्णव आणि आकाश बसलेले असतात. आकाश अर्णवला म्हणत असतो की आजची मीटिंग कशी झालेली आहे. तेव्हा अर्णव सांगतो की हो, छान झाली, आपल्याला ते डील मिळालेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे आकाश म्हणतो, पण अर्णव, मला एक गोष्ट विचारायची आहे, अचानक वेणू का चेंज केला, म्हणजे कॅफे अलेक्स. तेव्हा अर्णवला आठवतं ती मुलगी तिथं आली होती, म्हणून मला हा वेन्यू चेंज करायला लागलेला आहे. ही गोष्ट अर्णवला आठवते आणि अर्णव म्हणतो की ती मुलगी आणि मला तिथला स्टाफ वगैरे काही आवडलं नाही, म्हणून मी तो वेन्यू चेंज केला आणि दुसरीकडे मीटिंग घेतलेली आहे. हे अर्णव आकाशला सांगत असतो. आणि त्याचवेळी आकाश म्हणतो की ती मुलगी तिथं आलेली होती. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे, आणि आकाशला प्रश्न पडतो की ती मुलगी कोण आहे, ती मुलगी काय एवढी याच्या आयुष्यात येते सारखी सारखी, नक्की काय होणार आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तेव्हा अर्णवला आकाश विचारत असतो. अर्णव मग तिथून निघून जातो. अर्णव रागातच असतो. आकाश म्हणत असतो, अशी कोण आहे ती मुलगी ज्याच्यामुळं ब्रोला एवढा त्रास होतो, तो एवढा डिस्टर्ब झालेला असतो, नक्की काय झालेलं असणार आहे, काय असेल प्रॉब्लेम, हा प्रश्न इकडे आकाशला पडलेला असतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं, गुरुजींना बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर अंजली आणि आजी दोघीही गुरुजींबरोबर बोलत असतात. गुरुजींना विचारत असतात. अर्णवची पत्रिका दाखवलेली असते आणि पत्रिका पाहता क्षणी गुरुजी सांगू लागतात. गुरुजी म्हणतात की ही पत्रिका मी पाहिलेली आहे. मग अंजली विचारते, विवाहयोग आहे ना अर्णवच्या आयुष्यामध्ये आता. तेव्हा गुरुजी सांगतात की हो आहे, पण खूप अतिशय खडतर असा विवाहयोग आहे, कारण खूप अडचणी येणार आहेत. आजी म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा मात्र इकडे गुरुजी सांगतात की हो, जे खरं आहे ना तेच मी बोलत आहे, कारण विवाह योग खडतर आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण खूपच भयानक अशा आहेत, त्यामुळं हे सगळं बोलत आहे. हे गुरुजींनी सांगितल्यानंतर खरं तर इकडे आजीला त्याचबरोबर अंजलीला धक्का बसलेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी माझ्या अर्णवच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे, कारण पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात जे दुःख आलेलं होतं त्याचा एवढा त्रास त्याला झालेला आहे आणि आता तरी त्याच्या आयुष्यात असा त्रास नको, हे सगळं चाललेलं असतं. इकडे इशूची तयारी झालेली असते आणि इशू जायला निघत असते. तेव्हा इकडे इशूला लगेचच नमू म्हणू लागते, अगं चहा तरी घे ना, चहा घेऊन जा. इशू म्हणते, हो नको नको, परत म्हणते की ठीक आहे. मग नमूने तिला जबरदस्ती चहा दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हा चहा घे आणि मग जा. मग तिला जास्त चहा पोळतो आणि त्याचबरोबर मग नमू तिला लगेच पाणी देते. इशू पाणी पिते आणि मग निघतच असते. तर त्याचवेळी तिथे जयहत्या येते आणि जयहत्या म्हणते की थांब जरा, गडबड घोटाळे जरा थांब, मी काय सांगते ना ते ऐकून घे आधी, असं म्हणत जयहत्या तिच्याशी बोलायला आलेली असते. आणि त्याचबरोबर जयहत्याने येताना औक्षणाचं ताटही आणलेलं असतं आणि त्याचबरोबर जयहत्याला असं वाटत असतं की हिच्या आयुष्यात पण चांगलं व्हावं, कारण जयहत्या जरी तिची चिडचिड करत असली, तिच्याबद्दल तिला राग आलेला असला, तरीही जयहत्या मनाने मात्र खूप चांगली असते आणि ती चांगलंच वागत असते. जयहत्या म्हणत असते की हे घे, आणि मग इशूच्या पुढे औक्षणाचं ताट असतं. इशू म्हणते, नोकरीला जाताना असं करतात का. तेव्हा जयहत्या सांगते की हो, आणि मग जयहत्या इशूचं औक्षण करू लागते. तेव्हा मात्र इशूला छान वाटत असतं. इकडे आनंद झालेला असतो, तो म्हणजे वल्लरीला. तुम्ही कितीही त्याच्या आयुष्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा, पण मी त्याला देशोधडीला लावणार आहे, त्याला उद्ध्वस्त तर मी करणार आहे, हे सगळं बोलणं ती बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अर्णवच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी मीच असणार आहे आणि मीच ते करणार आहे. मग जाऊन ती आकाशची पत्रिका घेऊन येते. आकाशची पत्रिका गुरुजींना दाखवते. गुरुजी म्हणतात की हो, आकाशची पत्रिका खूपच छान आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. आजी इकडे म्हणत असतात की काही झालं तरी अर्णवच्या आयुष्यामध्ये मी सुशील, सोज्वळ, साधी मुलगी आणणार आहे, जी या घराला सांभाळू शकेल, हे इकडं आजी बोलत असते. आणि आजीचं बोलणं सुरू असतं. आजी म्हणत असते की अंजली म्हणत असते की आजी काळजी करू नको, आपल्याला जसं हवं आहे ना तसंच होणार आहे, सगळं नको टेन्शन घेऊ तू, असं म्हणत ती आजींची समजूत घालत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जयहत्या ईश्वरीचं औक्षण करत असते आणि ईश्वरीला म्हणत असते की दही साखर घे. ईश्वरी म्हणते, दही साखर खायचं आहे. तेव्हा जयहत्या म्हणते की हो, कारण असं बाहेर जाताना नोकरीच्या पहिल्या दिवशी दही साखर दिलं
की सगळं काम व्यवस्थित होतं. त्यामुळं ही दहीसाखर तू घे असं म्हणत तिने ईश्वरीला दहीसाखर भरवत असते आणि सांगत असते की चांगली नोकरी कर, तिथं जाऊन काम कर, काही गोंधळ घालू नकोस, आमच्या डोक्याला ताप करून ठेवू नकोस, अशा अनेक गोष्टी जयी आत्या इशूला सांगत असते आणि इशूशी बोलत असते. तेव्हा मात्र इशू म्हणते की आत्या हे लाडू, जयी आत्या तिला लाडू देणार असते, पण इशू मात्र जयी आत्याला गंडवते आणि त्या वाटीतले 2 लाडू उचलते आणि निघू लागते. कारण ते लाडू त्याचबरोबर सगळी तयारी जयी आत्याने छान केलेली असते. इकडे आजी खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणत असतात की अर्णवच्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. त्यानंतर अंजली आणि त्या वल्लरी दोघी बसलेल्या असतात. आजी मात्र रागाने तिथून निघून गेलेले असतात, कारण तिला आजींना वल्लरीचा राग आलेला असतो. इकडे आता घरी आलेली असते ती लावण्याला पाहून लगेचच मग अंजली विचारते, लावण्या तू आज घरी? तेव्हा लावण्या सांगते की अर्णवला मी कॉल केला होता, पण तो अजूनपर्यंत आलाच नाही आणि त्याने माझा फोनही उचलला नाही, म्हणून मी त्याला भेटायला आलेली आहे. तो आला का नाही? वल्लरी लगेच म्हणते की मी पहिली एम्प्लॉई बघितली असेल जी बॉस ऑफिसला आला नाही म्हणून त्याला घ्यायला घरी आलेली आहे. खरंच मानलं तुला? तेव्हा ती सांगते की ऑफिसमध्ये नव्हतं भेटायचं आम्हाला, आम्ही तर कॅफेमध्ये भेटणार होतो. इकडे आता पुन्हा जाऊन इकडे आपली जी इशू आहे ती पुन्हा माघारी येते आणि तिचं अपॉइंटमेंट लेटर राहिलेलं असतं. ती अपॉइंटमेंट लेटर घेते. मग तिला नमू त्याचबरोबर जयी ते विचारत असतात, जॉब काय आहे, पोस्ट काय असणार आहे तुझी, असे अनेक प्रश्न त्या विचारत असतात. आणि त्याचबरोबर जयी आत्या म्हणत असते की अगं विचारून घ्यायचं ना, तुला कोणता जॉब करायचा आहे, तिथं काय काम करावं लागणार आहे. तेव्हा जयी आत्याला लगेच इशू सांगत असते, नाही विचारलं, कळेल तिथं गेल्यावर, आता बघते, असं म्हणत ती निघालेली असते. आणि जाताना मग ती मिठी मारते नमूला आणि जयी आत्याला मिठी मारायला येत असते. तेव्हा जयी आत्या म्हणते की लांब हो, काही गडबड घोटाळा करू नको, तेवढा वेळ नाही आहे, तुला लेट होईल जायला, तुला माहिती आहे ना ऑफिसचा पहिला दिवस आहे, वेळेवर पोहोचणं गरजेचं असतं, मी काय सांगते लक्षात येते ना, असं म्हणतच जयी आत्या ह्या बोलत असतात. तेवढ्यातच जवळकर काका तिथं आलेले असतात. ते पेढे देत असतात. मम्मू आणि इशू विचारतात की अहो जवळकर काका पेढे कशाचे? ते म्हणतात की इशूला एवढी नोकरी मिळालेली आहे ना, त्याच्यासाठीच मी हे पेढे देत आहे, असं ते सांगत असतात. उगाच आत्याचं काम वाढवायला नको ना, म्हणून हे पेढे मी आणलेले आहेत आणि मी देत आहे सगळ्यांना, हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर जवळकर काका इकडे आत्याला पण पेढे देत असतात. तेव्हा आत्या म्हणत असते की नाही मला नको आहे, तुम्ही लांब व्हावं माझ्यापासून, एक वेळ पेढा घेतलेला परवडला, पण तुम्ही माझ्या जवळपास येऊ नका, असं आत्या त्यांना बोलत असते. जवळकर म्हणत असतात की कसं आहे, करतो की नाही मी आत्याची काळजी, आणि तुमची आत्या चिडली की कशी दिसते? लगेचच इशू म्हणते की क्यूट दिसते. आणि लहान मुलांसारखं तिचं हे बोलणं ऐकून इकडे जवळकरला पण भारीच वाटत असतं. जवळकरही खुश होत असतो, कारण इकडे जवळकरचं असं म्हणणं असतं की हे पेढे वाटल्यामुळं जयी आत्या खुश होणार आहे. इकडे आता लावण्य आलेली आहे. लावण्य आलेली पाहून इकडे अंजली आणि त्याचबरोबर वल्लरीच्या मनात वेगवेगळं सुरू झालेलं असतं. तेवढ्यात अर्णव तिथे येतो. अर्णव म्हणतो, तू इथे? तेव्हा लावण्य म्हणते, हो रे अर्णव, मी तुला किती कॉल केले, आपलं कॅफेमध्ये भेटायचं ठरलं होतं ना आज, आणि तू आलाच नाही ना, म्हणून शेवटी मग मीच आलेली आहे, मीच विचार केला की जाऊन तुला भेटूया म्हणून आलेली आहे, बरं चल, असं ती म्हणू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो खरंच मी विसरलो, चालेल चल जाऊया, असं म्हणत ते निघत असतात. आणि जाता जाता कार्पेटमध्ये पाय अडकून ही लावण्य खाली पडते. तेव्हा अर्णव जातो तिला मदत करायला, तिला पकडायला, आणि तशी लावण्य अर्णवच्या मिठीत आलेली असते. आणि इकडे वल्लरीला त्याचबरोबर अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण हे इतकं विचित्र पद्धतीनं, आणि त्यांचं असं म्हणणं असतं म्हणजे अर्णवच्या आयुष्यात ही मुलगी आलेली आहे असं इकडे वाटत असतं. अंजलीला तर धक्का बसलेला असतो आणि अर्णव तिला सावरतो आणि तिला म्हणतो की चल, इट्स ओके, चल, असं म्हणत तो घेऊन गेलेला असतो. त्याच्या मनात कोणतंही पाप नसतं, त्याने प्रामाणिकपणे तिची मदत केलेली असते. परंतु वल्लरी मात्र इकडे जाम खुश झालेली असते. वल्लरीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता सगळं जे काय आहे ते माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. जर ही सून झाली तर, कारण म्हातारी तर मागाशी म्हणत होती ना तिला सुशील, सोज्वळ आणि साधी मुलगी हवी आहे हे घर सांभाळण्यासाठी, मग तर आता मजाच येणार आहे, कारण ही मुलगी तर काय साधी सुशील अशी वाटतच नाही. त्यामुळं आता रोजच फटाके फुटणार आहेत आणि आजी नातवंडाचं रोजच भांडण होणार आहे. या गोष्टीचा आनंद झालेला असतो, तो म्हणजे वल्लरीला.
आणि तो आनंद ती मस्त एन्जॉय करत असते. इकडे अंजली मात्र टेन्शनमध्ये असते, कारण अंजलीला वल्लरी म्हणालेली असते की या दोघांचं काय चाललंय गं. आणि अंजली टेन्शनमध्ये आहे हे पाहून तिथे राकेश तिला विचारत असतो काय झालं. अंजली सांगत असते की मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे, असे प्रश्न राकेश तिला विचारत असतो. अंजली म्हणत असते की काय सांगू तुम्हाला, कारण मला कळतच नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत. कारण ती लावण्या घरी आलेली होती, ती अर्णवच्या मिठीत आली. अर्णव एवढा सॉफ्ट तिच्याशी वागला. मान्य आहे मला, त्याचे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांची मुलगी आहे, इथंपर्यंत गोष्टी ठीक आहेत, पण हे एवढं असं कसं काय होऊ शकतं, हा प्रश्न मात्र इकडे अर्णवला पडलेला असतो आणि अर्णव विचारत असतो. त्याचबरोबर अर्णवच्या बाबतीत अंजलीला प्रश्न पडलेले असतात आणि अंजली विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच राकेश म्हणतो की मला सांग, जर चांगलीच गोष्ट आहे ना, जर सगळं चांगलं होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे. मला काय म्हणायचं आहे, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित होणार असतील तर काहीच हरकत नाही आहे ना, मग आपण कशाला टेन्शन घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींचं. हे बोलणं चालू असतं. त्यावेळेस राकेश म्हणत असतो की तुला जर एवढं वाटत असेल तर तू अर्णवला कॉल कर आणि त्याला विचार नक्की काय प्रॉब्लेम आहे. जर अर्णव काय बोलला तर मग लक्षात येईल ना काय करायचं आहे ते, हे तो बोलत असतो. तेव्हा अंजली म्हणते की हो बरोबर आहे. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही मंदिरात गेलेली आहे. गणूबाप्पाला म्हणत असते की सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ दे, असं तिचं बोलणं चालू असतं. गणूबाप्पाच्या पुढे ती उभी असते आणि तेवढ्यातच तिकडून आलेला असतो तो म्हणजे राकेश. आणि राकेश म्हणत असतो की हो, तुझा गणूबाप्पा सगळं तुझं मनाप्रमाणे करणार आहे, काळजी करायची काही गरज नाही आहे. इकडे ईश्वरी म्हणत असते की माझा नोकरीचा पहिला दिवस आहे आणि मला कळतच नाही आहे, म्हणून ती बोलत असते. आणि तेवढ्यातच गणूबाप्पा बोलायच्या आधी इकडून बोललेला असतो तो म्हणजे राकेश. राकेश म्हणतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थितच होणार आहे, हे राकेश सांगत असतो. आणि त्याचबरोबर राकेश तिला म्हणत असतो की अजिबात काळजी करायची गरज नाही, आता सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहेत आणि एवढं पण टेन्शन घेऊ नकोस, असं सांगत असतो. तर ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणत असते की तुम्ही. आणि ईश्वरीला खरं तर धक्का बसलेला असतो. तिला वाटलेलंही नव्हतं की तिथं येऊन अर्णव उभा राहील आणि अर्णवशी तिला बोलावं लागेल, ही गोष्टही तिच्या मनात आलेली नव्हती. तर इकडे इशू ऑफिसला निघालेली आहे, रस्त्याच्या कडेला थांबली आहे. तिचं असं एक वस्तू हरवलेली आहे आणि ती तिला कळतच नाही आहे की तिचं काय हरवलेलं आहे. आणि ईश्वरी मात्र रस्त्याच्या कडेला बसून पर्समध्ये ती वस्तू शोधत आहे. तिथूनच अर्णवची गाडी निघालेली असते आणि अर्णवचं लक्ष जातं की इशूचं असं काहीतरी हरवलेलं आहे. म्हणजे इशूचं अपॉइंटमेंट लेटर हरवलेलं असतं आणि ती पर्समध्ये शोधत असते. कारण गणूबाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर इशूने ते अपॉइंटमेंट लेटर तिथं गणूबाप्पाच्या पायाशी ठेवलेलं होतं, पण इशूला आता ते आठवतच नसतं. त्यामुळे इशूचा गोंधळ उडालेला असतो. अर्णव मात्र तिला लांबून पाहत असतो. अर्णव इशूला कशी मदत करायला येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अर्णव आणि ईश्वरी अशा प्रकारे एकत्र येताना पाहण्यास खूप मजा येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.